या घरात कधीच चोरी होऊ शकत नाही, पण या घरात कुणीच कसलीच लपवाछुपी करत नाही आणि माझ्यापासून तर एकही गोष्ट लपवली जात नाही. चोरी नाही, पण कुणी मस्करी करत असेल ना तर देऊन टाका त्यांच्या वस्तू. त्यांच्या कामाच्या वस्तू आहेत त्या. सखाने काही केलेलं नाहीये आणि दुमनाने पण तुमचं सामान नाही लपवलं. ऍक्च्युली मीच त्या वस्तू ठेवल्यात. हा, पण तुम्ही ते का घेतलं? मी मी का घेतलं? हा हा, सकाळी तुमची रूम ती साफ करत होती ना, तेव्हा नानीने ते उचलून ठेवलंय. हा हो, पण आता कुठे ठेवलंय तेच आठवत नाहीये मला. मघाशी यांच्या रूमच्या इथे तुम्ही हेच सामान लपवत होतात का? नाही नाही, नानीने सामान कुठे ठेवले हे शोधत होतो आम्ही. तू उगाच गैरसमज करून घेतलं. हे बघा, प्लीज तुम्ही ते शोधा आणि कुठे ठेवले ते नीट आठवा ना, आणि सापडलं की परत द्या. काम आहेत आमची. हो हो, आठवेल मला. मिळाला की मी सगळ्या तुमच्या वस्तू परत आणून देते. हो प्लीज. सॉरी. नाही नो नो नो, इट्स ओके. काळजी करू नका, तुमचं सामान ह्या घरात आहे ना, कुठेही जाणार नाही. मिळेल तुम्हाला. तुम्ही जरा आराम करा. ओके, दॅट्स बेटर. ओ गॉड, काय माणसं त्या घरातली मिळेल. थांबा. काय झालं तात्या? घरात अजून काय लपवाछपी चालू आहे? नाही नाही, असं काय नाहीये. पल्लू, या वहीत काय आहे? काय आहे या वहीत? काय ग ताई, तुझ्याकडे तर सगळ्याची उत्तरं तयार असतात ना? सांग ना मग, काय आहे हे सगळं? तात्या, ती माझी अभ्यासाची वही आहे. हा, कुठल्या विषयाचा अभ्यास आहे हा? कुठला विषय आहे ज्याच्यात असे मिशन असतात? तात्या बघू. अच्छा, हे पल्लू, आकी तू विसरलीस का? अगं, सिरियलचा तू एक विषय शोधत होतीस, सापडला का तुला तो विषय? हा हा, ही तीच वही आहे. तात्या, ते मला सिरियल बघायला आवडतात ना, तर मला एक गोष्ट सुचलेली सिरियलची, तीच लिहत होती मी. पण मग नंतर ह्यांना कळलं ना, मग हे म्हणाले पहिला अभ्यासात लक्ष दे, मग सोडून दिलं. तेच लिहिलंय हे सगळं. लपवाछपवी असं काही नाहीये. तात्या, खोटं बोलतायत हे सगळे. सगळे मिळाले त्यातून. नाही रत्नाक्का, खरंच तू प्रत्येक वेळी उगाच गैरसमज करून घेतेस. काही गैरसमज करून घेत नाहीये मी. खोटं बोलतायत तुम्ही सगळे, फसवतायत तुम्ही मला. अहो रत्नाका, तुम्हाला कोण का फसवेल? हे ताई, तू तर काही बोलूच नकोस. तूच या सगळ्यांना भरीस पाडलंय. रत्नाका, तुम्ही काहीच बोलू नका बर का. बरोबर तेच बोलतीये ताई. बस, मी विश्वास ठेवतो तुमच्यावर. तुम्ही नाही लपवणार माझ्यापासून काही, खात्री आहे मला. काय सुनबाई? हो. रत्ना, तुझ्याही मनात काही गैरसमज असेल तर काढून टाक. चला, सगळ्यांनी कोजागिरीची तयारी करा. वय वय, चला. तुम्ही अशा का बघतायत माझ्याकडे? माझं लक्ष आहे तुझ्यावर. किती सराईतपणे खोटं बोलतोस. भोळ्या चेहऱ्याचा फायदा घेतोस. मी काय मुद्दाम खोटं बोलतोय का? आपल्या चांगल्यासाठीच खोटं बोलतोय ना. पण मला टेन्शन आलं. तात्यांचा किती विश्वास आहे आपल्यावर. त्यांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा काय होईल? तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आज कोजागिरी आहे ना, तू आजचा दिवस एन्जॉय कर.
अगं आज दुधात चंद्र बघतात सगळे नवरा बायको. आपण पण बघू शकतो? हो, तू दुधात चंद्र बघ, मी तुला बघतो. बाळकाका लागते ना का मदत करू? नाही नाही, होईल होईल. बरं ठीक आहे, तू ठेवते. सुहास, ते गाद्यांचं तेवढं करू. हो द्या. काय मिलिंदराव, कसं वाटतंय? नाईस. गारगार वाटतंय ना आमच्या गच्चीवर? ग्रेट क्लायमेट. मिलिंदराव, अहो ही तर फक्त कोजागिरीच्या कार्यक्रमाची तयारी आहे. एकदा आमच्या कोजागिरीचा उत्सव बघा, काय धमाल असतं ती. अरे नाना, अहो या घरची स्पेशालिटी म्हणजे काय माहितीये? मोठ्या बाईंच्या आजचं मसाल्याचं दूध. सगळे नवरा बायको एकत्र येऊन दुधात चंद्र बघतात. चंद्र दिसला की मग दूध पितात. नवरा बायको दुधात चंद्र बघताना आपलं एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. तुम्हालाही आवडेल, आज तुम्ही पण या. एक मिनिट. हे तुम्ही मला दुधात चंद्र बघायला सांगू नका, मला किंवा महालक्ष्मीला. आणि असंही तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आम्ही लवकरच डिवोर्स घेतोय. त्यामुळे प्लीज अशी ही ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट करू नका प्लीज. सर, हे असेच प्रसंग असतात जेव्हा आपलं भांडण विसरून आपण एन्जॉय करावं. नाही पण आमच्यामध्ये प्रेमच नाहीये तर व्यक्त कसं करणार ना? आता नाहीये, आधी तर होतं ना सर, ते आठवा. बरोबर आहे सिद्धू, शेवटी बायको ती बायकोच. तिच्या बरोबर घालवलेले क्षण कसे विसरणार? सगळं आठवा. काय माहित, त्यामुळे तुमच्या नात्याची नव्यानं सुरुवात होईल. नाही, आता ते शक्य नाहीये. माहितीये तुमची बायको स्वभावाने कडक आहे, माझ्याच बायको सारखी, म्हणून तुम्हाला भीती वाटत असेल. पण खरं सांगू, घाबरण्यातच मजा असते, त्यातच प्रेम असतं बघा. अहो तुम्हाला बायको आहे, तिची सोबत सोडू नका. बायको नसणं खूप वाईट असतो. अहो माझा एक मित्र होता, त्याने बायकोला सोडलं. अहो एकटाच राहायचा, गेला. अहो 4 दिवस कोणाला कळालंच नाही तो गेला. हे नेहमी असं भयंकर का बोलत असतात? तुम्ही लक्ष नका देऊ, नाहीतरी ते सत्यच बोलताय. आणि सायंटिफिकली हे सुद्धा सिद्ध झाले की बायकोच्या सहवासात पुरुषाची तब्येत चांगली राहते. अगदी कितीही भांडण होत असलं ना तरी सुद्धा. सर तुम्हाला प्रेम व्यक्त करता येत नाही ना? मी तुम्हाला छान 1-2 कविता देतो, त्या म्हणून दाखवा. खुश होतील त्या आणि सगळं छान होईल. तुमच्यातले संबंध चांगले झाले तर तुमचा बिझनेसही वाढेल. नाही सॉरी, आमचे संबंध नाही सुधारू शकत आता. आणि तुम्ही जे काय सांगतायत ना मला, चंद्रात दूध, दुधात चंद्र, काय ते नाही, ते मी नाही करणार आहे. सर, अदितीसाठी हे सगळं करून बघा. तुम्हाला एकत्र बघून ती खूप खुश होईल. मॅडमनी घाबरून तुम्हाला जेव्हा मिठी मारली होती, अहो ते बघून अदितीच्या डोळ्यात पाणी आलंय. आजचा एक दिवस करून बघा अदितीसाठी. हे बघा, कसलाही विचार करू नका. मला एक सांगा, तुम्ही पहिल्यांदा एकत्र कोणता पिक्चर बघितला? मैंने प्यार किया. दिल दीवाना बिन सजना के माने ना. आज रात्री तुम्ही हेच गाणं म्हणायचं अदितीच्या बाबांसाठी. पण मी मिलिंदसाठी का गाणं म्हणायचं? अहो नवरा आहे, आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना, आज एकमेकांविषयी असलेलं प्रेम व्यक्त करायचं असतं. त्यांच्याविषयी काय बोलायचंय ना ते तुम्ही जरा आठवून ठेवा. मला नाही बोलायचं काही त्याच्याविषयी. त्यापेक्षा तुम्ही मला लॅपटॉप द्या माझा. नानी शोधते, सापडला की देईलच ना. तुम्ही तोपर्यंत त्यांचा विचार करा ना. अहो किती झालं तरी ते तुमचे मिस्टर आहेत आणि नवरा हा आयुष्यात खूप महत्वाचा असतो.
आपल्या दोघीमध्ये ना एक गोष्ट सारखी आहे. आपले नवरे आपल्याला घाबरतात. नवऱ्याला धाकात ठेवून वर्चस्व गाजवलं ना, तब्येत अगदी ठणठणीत राहते बघा. शेवटी आपल्या हक्काचा माणूस ते आपल्या हक्काचा माणूस. आपल्या आई वडिलांनंतर आपण त्यांच्यावरच विश्वास ठेवतो ना. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? हे नवऱ्याचा इम्पॉर्टन्स अँड ऑल. कारण मॉम, तुम्हा दोघांच्या कामाच्या वस्तू नेमक्या कुठे ठेवल्यात हे नानी काकी विसरलीये. आणि त्यामुळे तुम्हा दोघांना पहिल्यांदा कामाशिवाय एकमेकांसाठी वेळ मिळतोय. त्याचा उपयोग करून घ्या. लॅपटॉप नाहीये, फोन नाहीये म्हणून खूप नुकसान होणार यावरून भांडण्यापेक्षा जो वेळ मिळालाय ना, त्यात एकमेकांशी प्रेमाने बोला. प्रेमाने? मी आणि मिलिंद? कम ऑन अदिती, तुलाही माहितीये हे अशक्य आहे आता. आणि तसंही तुम्हाला सगळ्यांनाच कळलंय की आमचा डिवोर्स होणार आहे. तरीही तुम्ही सगळे हे असं का बोलताय? हे बघा, हे आमचं आयुष्य आहे. ते कसं जगायचं ते आम्ही ठरवू ना. तुम्ही आत मध्ये पडू नका. मध्ये पडू नका म्हणजे? माफ करा हं, आम्ही मध्ये नाही पडत आहोत. अहो पण कुठलंही नातं असं अर्धवट सोडायचं नसतं. वीणबाई, नात्याला एक संधी तर देऊन बघा ना. अहो पण आम्हाला नाही द्यायची संधी. किमान मला तर नाहीच नाही. ती नानी कुठे? मला माझा लॅपटॉप हवाय, काम करायचंय. मॉम, हे सगळे चांगल्या हेतूने काहीतरी सांगतायत तर तू सरळ सरळ दुर्लक्ष करतेस. जरा विचार करून बघ ना. एवढा काय राग आहे डॅडवर? मोठ्या बाई, ताई काकी, पल्लू काकी, अर्चना वहिनी, तुम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण काहीच होऊ शकत नाही. अदिती, आदिती थांब. अदिती, काय बोरिंग बायका आहेत ह्या. अदितीला काय झालं अचानक? ह्या सगळ्या कुठे गेल्या? ते सगळं राहू देऊ. आधी मला सांगा, माझा लॅपटॉप सापडलाय का? नाही ना, खूप शोधला हो मी. म्हणजे वस्तू सेफ असतील, जाणार नाही कुठे. अहो पण माझा वेळ वाया जातोय ना, मला काम करायचंय. हो, खूप शोधलं मी, नाही सापडत आहे. सापडला. हे इथे ठेवलं होतं मी. या वस्तू इथे कोण ठेवतं? अहो काय ना, तुमचा घटस्फोट होणार आहे ना. मग स्फोट कशाचा होतो? तर गॅसचा. हे लक्षात ठेवण्यासाठी ठेवलं मी इथे. आमच्या घटस्फोटाचा आणि वस्तू इथे ठेवण्याचा काय संबंध? घटस्फोटाचा विचार तुमच्या डोक्यातनं काढण्याची आयडिया होती ना ही. म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की तुमच्या डोक्यातले कामाचे विचार बाजूला ठेवायचे. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांशी प्रेमाने बोलाल. तुमच्यात जर प्रेम निर्माण झालं तर तुम्ही घटस्फोट घेणार नाही. एकदा का तुम्ही एकत्र आलात की तात्या आणि बयोबाईंना काही सांगायलाच नको तुमचा घटस्फोट होणार आहे म्हणून. काय ना, उगाच त्यांना कळलं तर लग्न मोडण्याची भीती आहे ना. प्लीज तुम्ही या ना आदितीसाठी एकत्र. थँक्यू सो मच नानी. अहो आता मला कळलं की या सगळ्या जणी मला नवऱ्याचं महत्व का समजावत होत्या आणि अदिती अशी का निघून गेली. किती प्रेमळ माणसं आहात हो तुम्ही. आम्हाला कळलंच नाही. उगीच भांडत बसलो आम्ही. आता आज गच्चीवर कोजागिरीचा कार्यक्रम आहे की नाही, तेव्हा मी मिलिंदला नव्याने विचारते, अहो आमच्यात जर प्रेम निर्माण झालं तर मला नक्कीच आवडेल. अय्या खरंच? हो, पण कुणाला सांगू नका हं. आज रात्री मी मिलिंदला सगळ्यांसमोर प्रेम स्वीकारायला लावेन आणि अदितीसाठी सुद्धा हे सरप्राईज असणार आहे. त्यामुळे चालेल. सगळं कठीण झालं.
अदिती, आपण आत्ता कुठे सुरुवात केली? असं हातपाय गळून कसं झाले? सिड, मॉम डॅडना पुन्हा एकत्र आणणं सोपं नाहीये. मॉमने नकळत का होईना जेव्हा डॅडला मिठी मारली तेव्हा माझ्या मनात सुद्धा आशा निर्माण झाली होती. पण आज कळतंय मॉमला फक्त भीती वाटली म्हणून तिने डॅडचा आधार घेतला. त्या दोघांनाही एकमेकांविषयी काहीच वाटत नाही. मॉमच्या मनात तर डॅड विषयी इतका राग आहे ना. ते दोघं नाही येणार एकत्र. उद्या त्यांचा डिवोर्स होईल आणि तात्यांना कळणार आणि तेव्हा तर आजच तात्या म्हणालेत की कोणीच त्यांच्यापासून काहीच लपवत नाही. सिड, मला टेन्शन आलंय. आपण तात्यांना, बयो आजींना फसवतोय. नाही अदिती, आपल्याला खोटं बोलायला लागू नये म्हणून आपण हे सगळं करतोय. अरे पण कधी ना कधी माझ्या मॉम डॅडच्या डिवोर्स बद्दल तात्यांना, बयो आजींना सांगावं तर लागेलच ना. असं काही होणार नाही. आपण थांबवायचं त्यांचा डिवोर्स. पण कसं? मॉम डॅडच्या डोक्यातून हे सगळं कसं काढायचं? आता आजच बघ ना, काहीही काम नव्हतं तरी ते दोघं एकत्र नव्हते. आजची आयडिया वेस्ट गेली. असं नको बोलू अदिती. आजचा दिवस अजून संपला नाही. काय माहित, कदाचित आजची आयडिया वर्क होईल. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तुझा तो भाऊ प्रोफेसर, त्याने मला ही जबरदस्तीने कविता शिकवली. काय ते प्रेम व्यक्त करायचंय ना म्हणून. अदिती बेटा, तुझ्या मॉमला माझ्याविषयी प्रेम वाटेल, सगळं चांगलं होईल असं तुला वाटत असलं ना तरी मला असं वाटतं की हे जरा कठीण आहे. सगळ्यांसमोर तुझ्यासाठी, तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या मॉमसाठी मी ही कविता म्हणणार आहे. खरंच? हो. पण ठीक आहे, रोज त्याच विषयावर भांडणाचा कंटाळा आलाय. त्यापेक्षा नवीन विषय तर मिळाला ना. हो, आणि आमच्या डिवोर्सची डेट जरी पोस्टपोन झाली असली तरी तुमच्या लग्नाआधी सिद्धार्थचा आणि तुझा डिवोर्स जर घडवून आणला नाही तर नावाची महालक्ष्मी नाही मी.